सो आपले नेक्स्ट स्टुडंट आहेत मिस्टर कुवर यांचा विषय असा होता की यांनी ऑलरेडी कुठेतरी क्लास केलेला आहे, थोडा एक्सपिरियन्स आला, पण असं वाटायचं की मला परिपूर्ण येत नाही आहे. क्लास करून त्यांना कॉन्फिडन्स नव्हता, पण त्यांनी आपल्याकडे क्लास केला. सो एनिवेज मी सांगण्यापेक्षा त्यांचा एक्सपिरियन्स काय आणि प्लस त्यांचं इंट्रोडक्शन ते देणार असेल तर सांग. माझं नाव पवन कुवर आहे. मी शेअर मार्केटचा क्लास केला होता, इंडियन शेअर मार्केट. तर कालावधी कमी असल्यामुळं मला तिथं जाणं योग्य वाटत नव्हतं. म्हणजे थोडक्यात घरचे कामं असल्यामुळं तो क्लास माझा अर्धवट राहिला आणि कुठंतरी ते शिक्षणाची उणीव कुठंतरी पूर्ण करून घेण्यासाठी मी दुसरा क्लास बघितला. यांचा क्लासची माहिती काढली आणि तिथं आलो. मी सरांकडे येऊन पुरेपूर फॉरेक्स क्लासच्या विषयी माहिती घेतली आणि ट्रेडिंग करायला लागलो हळूहळू. तर आता तुम्हाला किती कॉन्फिडन्स आला आहे? मला भरपूर कॉन्फिडन्स आला. आधी मला हे मार्केटचं काहीच माहिती नव्हतं. हे लिक्विडिटी म्हणा, ऑर्डर ब्लॉक म्हणा, डिमांड झोन, सप्लाय झोन, चॅनल याच्याविषयी काय माहिती नव्हती. ती तुमच्याकडे आलो आणि शिकलो. तर तुम्ही आता जसं आपण म्हणतो की यार मार्केट वर जाणार आहे का, लोक म्हणतात हो जाणार आहे. मग लोक म्हणतात किती वर जाणार आहे, तर तुम्ही आज सांगू शकता किती वर जाणार आहे? टार्गेट प्राइस नुसार सांगू शकतो किती वर जाणार. म्हणजे तुम्ही आज लोकांना गाईड पण करू शकता की ह्या प्राइसला मार्केट जाणार आहे. एंट्रीची प्राइस सांगू शकता का? सांगू शकतो. एंट्री प्राइस सुद्धा सांगू बाय मध्ये का सेल मध्ये ते सांगू शकता? सांगू शकतो. कॅल्क्युलेशन व्हेरी सांगू गुड. शकतो. सो इनडायरेक्टली मला काय म्हणायचं की परफेक्ट जेव्हा वर्ड वापरला जातो तो फक्त नावासाठी नाही वापरला जातो. ऍक्च्युअल मार्केटमध्ये एंट्री कुठल्या प्राइसला घ्यायला पाहिजे, टार्गेट किती आहे, त्याप्रमाणे मार्केट काम करतंय का, या सगळ्या गोष्टी कसं नसतात. बाय तुमचं जे आता क्लासमध्ये 20-25 दिवस गेले त्याच्यामध्ये काही टेक्निकल वर्ड्स भरपूर आले असेल जे तुमच्यासाठी नवीन होते. तर शिकवताना काय अडचण वाटली का? नाही, एवढी काय अडचण नाही वाटली आणि तुम्ही स्पष्टीकरण असले त्याच्यामुळे मला समजून जायचं. कसं वाटलं तुम्हाला ओव्हरऑल क्लासचा फॉर्मॅट कसा वाटला, क्लासचा माहोल कसा वाटला? क्लास सिरियस वाटला का? सिरियस नाही, टेक्निकली विषय तो टेक्निकली व्यक्ती पूर्ण शिकला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंग करायला सोपं जातं. आणि इतर लोक जे थोडंसं खूप असं वाईट करतात की आमचा क्लास एवढा मोठा, त्याच्यामुळे एवढी स्क्रीन किंवा एवढा प्रॉफिट असं झालं, एक्सपिरियन्स मोठा पाहिजे. तर मी असं काहीच खर्च करत नाही. तर तुम्हाला असं वाटलं नाही की मग दुसऱ्या क्लासला जावा? नाही. का बरं? लोकांना त्याच्या मोठे स्क्रीन असतात किंवा इतर गोष्टी असतात. शिकवल्याचे ते कालच ते वेगळे. तुम्ही चॅनलनुसार नाही शिकत तर फिगरवरून शिकवता, कॅनलच्या फिगरवरून. अच्छा. म्हणजे पॅटर्न जे विनाकारण टाइमपास जे लोक करतायत काही वेळेस पॅटर्न मध्ये अटकून जातात किंवा कॅन्डलच्या नावामध्ये अटकून जातात. तेवढा काय आपल्याला वेळ नाही, फिगरवर शिकवतात, आपल्याला प्रॉपर फिगर समजते. येस, व्हेरी गुड. आणि दुसरा विषय की जे लाईव्ह ट्रेडिंग मध्ये प्रॅक्टिस केली त्याच्याने किती कॉन्फिडन्स वाढला? कॉन्फिडन्स भरपूर वाढला. लाईव्ह जेव्हा आपण ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करून जेव्हा एंट्री घेतो तेव्हाच समजतं मार्केट किती वरती किंवा किती खाली जाईल. अच्छा. आणि जे लोक डायरेक्ट एंट्री मारतात, डायरेक्ट एंट्री घेऊन लगेच काहीतरी डिसिजन लगेच पटकन घेऊन टाकतात. डायरेक्ट एंट्री हा मार्केटमध्ये हेच नाही. म्हणजे डायरेक्ट एंट्री करायला नाही पाहिजे. पहिले आढावा घ्यायला पाहिजे मागचा, 1-2 दिवसाचा, 1-2 हप्त्याचा, त्याने सुद्धा एंट्री घेतली पाहिजे. कॅल्क्युलेशन करूनच एंट्री घेतली. नवीन प्लेअरला काय म्हणणार? नवीन जे ट्रेडर आहे पटकन अकाउंट ओपन करतात, पटकन ट्रेडिंग करतात. जोशमध्ये काम करायला नाही पाहिजे. प्रॉपर अभ्यास करूनच एंट्री घेतली पाहिजे. पटकनच सर्व आहे त्यांचं, पटकन नाही केलं आणि पटकन एक्झिट पण मारतात. जो डेमोवर 1-2 महिने प्रॅक्टिस करून त्याच्यानंतरच रिअलला ट्रेडिंग केली पाहिजे. त्यातून कॉन्फिडन्स वाढत सगळ्याच गोष्टी समजून जाईल. येस. तर सर जे म्हणताय किंवा पवन जे सांगतायत अगदी बरोबर सांगताय की प्रॅक्टिस करण्यासाठी डेमो जर अवेलेबल आहे तर 2 महिने तुम्ही लेट आले असं समजा आणि प्रॅक्टिस करा. 2 महिन्यानंतर तुमचे जी कॉन्फिडन्स असेल, तुमचा जो परफेक्शन असेल त्याच्या बेसवर मार्केटमध्ये प्रॉफिटच तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्ही आज मार्केटमध्ये आले म्हणून मार्केट उद्या संपणार आहे असं तर मुळीच नाही, राईट? म्हणजे पेशन्सची गरज आहे. आपल्या सायकोलॉजिकली आपण जे सेशन घेतो डे 1 पासून मी तुम्हाला आतापर्यंत बरेच सायकोलॉजीचे पॉईंट सांगितले, लोकांचं नुकसान का झालंय हे पण एक्झाम्पल मी सांगितले. तुम्हाला काय वाटतं? काही नाही करायला पाहिजे आणि माइंड सेट पाहिजे का मार्केट एवढ्यापर्यंत जाणारच आहे. ही गोष्ट पहिलेच कॅल्क्युलेशन केलं पाहिजे माणसात का तिथपर्यंत जाणार आहे, तेवढे पेशंट धरले पाहिजे. त्यानुसार तरी करू शकतो. चलो, एनिवेज ऑल दी बेस्ट अँड डू प्रॅक्टिस. थँक्यू. आता बरोबर आवाज कसा? बरोबर सर, आज